त्याने सोपं उत्तर दिलं, आमचा विठोबा काळा म्हणून आमचा बुक्का काळा. मग म्हणाले विठोबा म्हणजे तरी काय? लगेच त्यांनी तुकाराम महाराजांचं वाक्य, तुकाराम महाराजांनी दिलेलं स्पष्टीकरण सांगितलं. अहो सोपं आहे. वीचा केला ठोबा म्हणजे विठोबा. वी म्हणजे विद्या ज्ञान आणि त्याची मूर्ती म्हणजे विठोबा. कसं असतं, ही वारी ना ही थेट जाते. आपला अभिनिवेश, आपला गर्व बाजूला ठेवून आपल्याला त्यात मिसळता यायला हवं. त्या वारीमध्ये काहीच द्वंद्व नसतं. अडचण असते ती फक्त आपल्यालाच. आणि मग त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा प्रश्न विचारला, बाकी सगळं ठीक आहे पण मुळात तुमचा विठोबाच काळा का? त्या वारकऱ्याने विचारलं, शाळेत गेलायस का कधी? तेव्हा त्याने सांगितलं, हो मी इंजिनियर आहे. वारकरी म्हणाला, म्हणूनच प्रॉब्लेम आहे सगळा. कसं असतं म्हणाले, तू शाळेत गेलास त्यावेळी काळा फळा असेल ना, त्यावेळी एक शिक्षक येतात, मराठी विषय शिकवतात, काहीतरी फळ्यावर लिहितात, तास संपतो, पुसतात, पुन्हा पुढचा तास सुरू होतो, भूगोलाचा असेल कदाचित, काहीतरी फळ्यावर लिहितात, ते पुसतात, पुढचा तास सुरू होतो, गणिताचा सुरू होतो. हे जे काळ्या फळ्यावरती पांढरं लिहिलं जातं, जे शिक्षक पुसतात, तो पांढरा रंग म्हणजे तुम्ही आणि आम्ही पुसले जाणारे. चिरंतर टिकणारा रंग एकच आहे आणि तो काळा आहे. आणि म्हणून चिरंतर टिकणारा आमचा विठोबा हा काळ्या रंगाचा आहे. आणि आपण जर पाहिलं तर प्रभू श्री रामचंद्र असतील, विठोबा असेल, श्रीकृष्ण असतील किंवा भगवान शंकर असतील, हे कोणीही गोरे नाहीच आहेत. म्हणजे खरं बघायला गेलं तर हा वर्णद्वेष जो आहे हा आपल्याकडे कधीच नाही. हा मानव निर्मित आहे, हा आपण चिकटवलेला आहे. आणि म्हणून आपला अध्यात्म मार्ग हा अतिशय सरळ आहे. त्याला अनुसरून जाण्याचं कर्तव्य मात्र आपलं आहे. अशा या विठोबाच्या रूपाचं वर्णन करणारा हा पुढचा अभंग, ही पुढची रचना कैकाडी बुवांची. ते काय म्हणतात? विठुराया माझा चंदनाचा बंध.
सुरा